गुड इव्हनिंग एव्हरीवन. शिक्षक आणि भावी शिक्षकांना नमस्कार. मिशन टी 2025 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हे लाईव्ह सेशन्स, आजचं मराठी पहिलं सेशन आणि दुसरं सेशन हिंदीचं होणार आहे. सर्वांनी जॉईन टीईटी टेस्ट सिरीज असं आपण म्हणतो असतो 499 मध्ये. आता आपली बॅच 4 चालू आहे. बॅच फर्स्ट ही 8 तारखेलाच आपण ऍडमिशन चालू केले होते. 4 दिवसात ऍडमिशन क्लोज झाले होते. बॅच 4 चे ऍडमिशन चालू आहेत. ही बॅच देखील हाऊसफुल होत आली आहे, पण तरीही काही ऍडमिशन, थोडेफार ऍडमिशन बाकी आहेत. आज आणि पुन्हा उद्याच्याला अजून ऍडमिशन आपण याच बॅच मध्ये 4 मध्ये घेणार आहेत. ही बॅच मध्ये 4 हाऊसफुल झाल्याच्या नंतर 5 लगेच चालू होत नाही. पुन्हा तुमचे 5-7 दिवस अजून जातात, पुन्हा टेस्ट मिळायला वेळ लागतो. त्यामुळं आजच्या आज, उद्या संध्याकाळी रात्री 12 पर्यंत किंवा ही बॅच हाऊसफुल व्हायच्या अगोदर तुमचा प्रवेश याच्यात घ्या. बॅच 5 मध्ये गेल्यास पुन्हा 5 दिवस तुम्हाला वाट पाहावं लागते टेस्ट मिळण्यासाठी. 8806 59 70 47 या नंबरवर तुम्ही तुमची फीस पे करून स्क्रीनशॉट पाठवायचे. तुम्हाला ह्या बॅच 4 मध्ये ऍड केलं जाईल. बॅच पहिल्या 3 हाऊसफुल आहेत, तिथं आपण प्रवेश देत नाही. सर्वांचा लाईव्ह क्लासचा जो वेळ आहे तो रोजचा संध्याकाळच असणार आहे. सर्व बॅच एकत्रच असतात संध्याकाळी लाईव्ह क्लासला 9 ते 10:30. त्याच्यामुळे याची काळजी करू नका. दररोज लाईव्ह असणार आहे. याचं रेकॉर्डिंग पण तुम्हाला अवेलेबल असणार आहे. पाठीमागचे झालेले देखील क्लास तुम्ही पाहू शकता, ते देखील तुम्हाला अवेलेबल आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर. असो, टेस्ट सिरीज मध्ये दररोज आपण गुगल फॉर्मवर प्रत्येक विषयाच्या घटक वाईज 10-10 प्रश्न, 20-20 प्रश्नांच्या घटक निहाय अशा टेस्ट देतो. त्याचप्रमाणे तुम्हाला पीडीएफ स्वरूपात काही नोट्स त्या ठिकाणी अवेलेबल करून दिल्या जातात. रेकॉर्डेड व्हिडिओ फ्री फॉर ऑल या सेशन मध्ये अवेलेबल करून दिले जातात. तुम्ही सर्व इंग्रजीचे माझे व्हिडिओज गेलेल्या वर्षी टीईटी ला शिकवलेले अतिशय छान बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून देणारे व्हिडिओ पाहत आहातच. आणि दररोज क्लास होतो का? तर तुम्ही आता 8 तारखेपासून पाहत असाल की एकही दिवस कसलीच सुट्टी आपण घेतलेली नाही. आणि इथं फक्त एक शिक्षक नाही, तर प्रत्येक विषयाचं सब्जेक्ट स्पेशलिस्ट शिक्षक आहेत. सेट नेट क्वालिफाईड टीचर आहेत. मी स्वतः माध्यमिक शिक्षक म्हणून जॉईन आहे. हरिश्चंद्र सर माध्यमिक शिक्षक म्हणून जॉईन आहेत. सचिन सर माध्यमिक शिक्षक म्हणून जॉईन आहेत. आपले किशोर जाधव सर जिल्हा परिषदला शिक्षक म्हणून जॉईन आहेत. तर तुम्हाला जास्तीत जास्त लोक तुमच्यातलेच आहेत. म्हणून मिशन टीईटी हे शिक्षकांनी शिक्षकांसाठी चालवलेलं एक मिशन आहे. म्हणून हे अत्यल्प किमतीमध्ये का चालवतात, लाईव्ह क्लास फ्री का घेतात? तर त्याचं कारण आहे की हे घेणारे शिक्षक कोणीही क्लासवाले नाहीत. आमची शाखा कुठेही नाही, आमचं कोणतंही ऍप नाही. आपण सरळ सरळ झूम मीटिंग वर हे क्लास घेत असतो. आणि आपलं हे झूम मीटिंगचं रेकॉर्डिंग तुम्हा सर्वांसाठी अवेलेबल करून देण्यासाठी रामशेठ सर यांचं एक युट्यूब चॅनल, त्याचा वापर आपण करतो. हे सेशन सर्वांसाठी अवेलेबल व्हावं. तुम्ही जर लाईव्हला नाही बसू शकलात तर नंतर तुम्हाला पाहता यावं म्हणून आपण या ठिकाणी टीईटी हे मिशन म्हणून चालवायचंय. आता राहिलेत फक्त 60 दिवस शिल्लक. आज तारीख आहे 22 आणि 23 नोव्हेंबरला तुमची परीक्षा आहे. एक दिवसही अभ्यासाला सुट्टी द्यायची नाही. आणि रोज सकाळी उठल्यास म्हणायचं यस आय कॅन डू इट. होय, मी ही पास होणारच परीक्षा. आणि पॉझिटिव्ह लोकांच्या सोबत राहा, पॉझिटिव्ह मित्र मैत्रिणी तयार करा. भावांनो आणि बहिणींनो, परीक्षा पास होणं खूप गरजेचं आहे. ज्यांना नोकरी नाही त्यांना भविष्य काळात नोकरी लागण्यासाठी ही परीक्षा आवश्यक आहे. आणि ज्यांना नोकरी आहे, वयाची 53 वर्षे झाली नाहीत, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आता तरी आपण असं म्हणूयात की ही परीक्षा तुम्हा सर्वांना देणं अनिवार्य आहे. आणि पुढच्या 2 वर्षात किती परीक्षा होतील माहित नाही. आपल्या महाराष्ट्र शासनानं किमान 2 परीक्षा घेणं अपेक्षित आहे. तर हे 2 तर परीक्षा होणार आहेत. त्यातली ही पहिली संधी, तुम्ही दौडू नका, कोणाच्याही नादाला लागू नका. शासन निर्णय ज्यावेळेस घेईल त्यावेळेस घेईल. परीक्षेपासून लांब पळू नका. परीक्षा आपण देऊया, शासन नक्कीच निर्णय बदलेल, पण ते बदलेपर्यंत आपण सकारात्मक राहून परीक्षेचा अभ्यास करूया. अभ्यास कुठेही वाया जात नाही. त्यामुळं सर्वांनी याची तयारी करायची आहे. विजय कांबळे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आजचं सेशन, मराठी सेशन सुरू करावं. आणि पुढचं सेशन नंतर बरोबर पाऊण तासानंतर असणार आहे हिंदीचं. विजय कांबळे सर. स्क्रीन दिसते का सर सगळ्यांना? यस. यस सर, यस यस. चॅटबॉक्सचा वापर करू शकता, सरांना रिप्लाय देऊ शकता तुम्ही. सर्वांसाठी ओपन चॅट आहे. नमस्कार सर्वांना.
पुन्हा एकदा मिशन टीईटीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सगळ्या भावी शिक्षकांना आजच्या सेशनमध्ये जास्तीत जास्त नमस्कार दीपक सर. आजच्या सेशनमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन आणि जास्तीत जास्त कन्सेप्ट कशा क्लिअर होतील यावर आज आपण पुन्हा एकदा फोकस करणार आहोत. मित्रांनो, शेफ सरांनी तुम्हाला खूप चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे. 3 बॅच फुल झालेले आहेत. 4थ्या बॅच साठी सरांनी आता नोटिफिकेशन सांगितलेले. अगदी अगदी माफक आणि अगदी छान अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे. खरं तर आज सुद्धा खूप विद्यार्थी जॉईन आहेत आणि सरांचं खरंच धन्यवाद की सरांनी आम्हाला खूप म्हणजे गोल्डन चान्स हा दिलेला आहे की अनेक विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला या ठिकाणी जाता आलेले. स्पष्ट दिसत नाही, स्क्रीन दिसत नाहीये का? स्क्रीन दिसत नाहीये का? आता बघा. ठीक आहे, दिसते का स्क्रीन? ओके ओके ओके, दिसते. ठीक आहे. ज्यांना स्क्रीन दिसत नाही किंवा बऱ्याच जणांचं काय असते, युट्यूब वरती सुद्धा बरेच जण व्हिडिओ पाहतात, तर ते तुमचं जे क्वालिटीचे असते ना, हायर पिक्चर क्वालिटीवरती क्लिक करून व्हिडिओ बघत जावा मित्रांनो. आणि इथं सुद्धा थोडासा ब्राईटनेस वाढवत जावा लेक्चर बघताना. ठीक आहे. तर मिशन टीईटी त्या माध्यमातून जी टेस्ट सिरीज आहे किंवा जी काही 4थ्या बॅचसाठी 4थ्या ग्रुपसाठी जे काही ऍडमिशन्स आहेत त्यांच्यासाठी हा नंबर आहे, सरांनी पण सांगितलंय. आणि मित्रांनो, खरंच खूप छान प्लॅटफॉर्म आहे. सगळ्या विषयांची तयारी केली जाते. तुम्ही पण तयारी करा, तुमच्या मित्रांना सांगा, तुमचे जे काही जवळचे कोणी शिक्षक असतील किंवा तयारी करत असतील त्यांना सांगा. आणि हा जो काही सिलेबस आहे तो सगळ्या परीक्षेसाठी आहे. टीईटी तर आहेच, तुम्हाला टीईटी पास व्हायचीच आहे. टीईटी बरोबरच बरेच जण इतरही परीक्षा देत असतात. असो, जास्त वेळ न घालता मी पूर्णपणे काल आपण जे काही घेतलं होतं पॉईंट, वर्णमाला आपण काल बरीचशी कंप्लीट केलेली आहे. मला खात्री आहे की बऱ्याच जणांना वर्णमाला समजली असेल. त्याच्यामध्ये आपण स्वर शिकले, ओके, स्वरादी शिकल्या, त्याच्यानंतर व्यंजन शिकली. नाही, व्यंजनामध्ये परत डिवायडेशन शिकला आपण. कशाला परस्वर्ण कशाला आपण बरोबर आहे, परस्वर्ण कशाला म्हणायचं, कठोर व्यंजन कशाला म्हणायचं किंवा मृदू व्यंजन कशाला म्हणायचं. काल आपण आलेले प्रश्न घेतले होते. मराठी हा विषय अगदी अगदी आउट ऑफ गुण देणारा विषय मित्रांनो. आणि तुम्हाला जर त्या ठिकाणी टीईटी मध्ये चांगले गुण घ्यायचे असतील तर आपले जे हँड विषय आहेत किंवा जे काही गुण देणारे विषय ते सुद्धा तुम्ही फोकस केले पाहिजेत. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपला स्कोर कसा आहे जाईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शब्दसंग्रहावरती सुद्धा आपल्याला भर द्यायचा मित्रांनो. शब्दसंग्रहावरती सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त थोडंसं पाठांतरावर भर द्यावा लागेल. का नाही, परीक्षा जवळ आलेली आहे. टीईटी कोणत्याही कंडिशनमध्ये टीईटी कोणत्याही कंडिशनमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पास व्हायची आहे. आणि फर्स्ट पेपर असेल किंवा सेकंड पेपर असेल, या पेपरमध्ये आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवायचे. जास्त वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट मुद्द्यावर येऊया. काल आपण अनुनासिक शिकले होते आणि अनुनासिकावरती एक प्रश्न आपण लिहिलेला आहे. इथं बऱ्याच जणांनी उत्तर काढलं असेल, सांगितलं असेल. अनुनासिक अनुस्वाराच्या ऐवजी वापरता येतात म्हणून त्यांना डायडॅश म्हणतात. आपण अनुनासिकांचे वेगवेगळे नावं पाहिले होते. अनुनासिकांचे वेगवेगळे नावं पाहिले होते. स्पष्टोच्चारित अनुनासिक कमेंट केली, ओके, हर्षा मॅडम यांनी. बरं, अजून रिकाम्या जागेमध्ये काय उत्तर येईल, उत्तर कमेंट करा मित्रांनो. रिकाम्या जागेमध्ये काय उत्तर येईल पहिल्या प्रश्नाचं कमेंट करा. आपण काल अनुनासिक शिकलेले आहेत. अनुनासिकांना आपण आणखी एक नाव दिलं होतं, कमेंट. शीर्षबिंदू कसा येईल, शीर्षबिंदू कसा येईल मनीषा मॅडम? शीर्षबिंदू म्हणजे तो स्वरादी, स्वरादी मधला अनुस्वार झाला नाही. कंठ, कवर जो अनुस्वार दिला आपण त्याला शीर्षक बिंदू म्हणतो. ठीक आहे. अनुनासिके अनुस्वाराच्या ऐवजी वापरतात म्हणून त्यांना परसवर्ण म्हणतात. म्हणजे परसवर्ण म्हणतात.
म्हणजे परस्वर्ण काय आहेत? परस्वर्ण 5 आहेत. ड, त्र, न, न आणि म. या 5 लोकांना आपण काय शेवटची पंगत काय, काल आपण पंक्ती बसवल्या होत्या स्पर्श व्यंजनांच्या, त्यातली शेवटची पंगत काय, त्याला आपण अनुनासिक तर म्हटलेलंच आहे, परंतु त्याला आपण परस्वर्ण सुद्धा म्हणतोय आहे ना. परस्वर्ण का म्हणायचं? कारण ते अनुस्वराच्या ऐवजी वापरले जातात. स्पष्टोच्चारित अनुनासिक सुद्धा म्हटलं जाते, परंतु स्पष्टोच्चारित अनुनासिकाची कन्सेप्ट काय आहे? अनुस्वराच्या ऐवजी जे अनुनासिक वापरलं जात आहे त्याला स्पष्टोच्चारित अनुनासिक म्हणायचं. आणि इथं या ठिकाणी वाक्य काय विचारलंय? अनुनासिके अनुस्वराच्या ऐवजी वापरता येतात म्हणून त्यांना डॅश म्हणतात. एका अनुस्वराच्या बाबतीमध्ये किंवा एका अनुनासिकाच्या बाबतीमध्ये बोललं नाही आपण, पूर्ण अनुनासिकाच्या बाबतीमध्ये बोललेलं आहे. परस्वर्ण म्हणजेच अनुनासिक, अनुनासिक म्हणजेच परस्वर्ण. ओके, चलो पुढचा जो प्रश्न आहे तो काय आहे? संबंध या शब्दात अनुनासिकांचा वापर कसा करायचा? कमेंट करा. हे दोन्ही अनुस्वार बाजूला काढायचे आणि तिथं अनुनासिक टाकायचं. कसं करता येईल? कमेंट करा. कारण आपल्याला एक्झाम्पल सांगा ना. हो सांगतो. खाली लगेच एक्झाम्पल घेतले आपण, याच्यावर आधारित खाली लगेच संबंध. व्हेरी गुड. संबंध इंग्लिश मध्ये कशी कमेंट केली पूनम मॅडम? अर्धा म आणि अर्धा न. ओके ओके ओके, चलो बघा. सच्या पुढं ब आले है ना. सच्या पुढं ब आले म्हणून ब च्या गटातलं अनुनासिक कोणतं आहे? ब, भ, म, ब, भ है ना. ब, भ, म अनुनासिक आहे. आणि मग इथला अनुस्वार काढायचा संबंध. आता ब च्या वर अनुस्वार आहे, ध च्या पटातला अनुनासिक द्यायचा. त, थ, द, ध, न, नळाचं न, नळाचं न. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला अनुस्वार काढायचे आणि अनुनासिक टाकायचे. तर अशा प्रकारचा पर्याय या ठिकाणी आपल्या बरोबर असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक प्रश्न घेऊया आपण. एक प्रश्न घेऊया आपण. एक प्रश्न घेऊया. बघा, एक शब्द आहे, सी नको दुसरा घेऊ. संत. संत शब्द आहे. आता संत शब्दामध्ये अनुस्वार काढायचा आहे, तर त्या ठिकाणी कोणता अनुनासिक घ्यावा लागेल? स, अंत, न. ओके बघा, क, ख, ग, घ, न. त, छ, ज, झ, न. ठ, ठ, ड, ढ बाणाचं न. थ, थ, द, ध, न. आता बघा, स च्या पुढे त व्यंजन आले. एक शंकल आहे. प, फ, ब, भ आणि म. ओके बघा, ही शेवटची ओळ जी आहे याला आपण अनुनासिक म्हणतो. अनुनासिकांचा उच्चार नाकातून होतो. यांचा उच्चार जो आहे तो नाकातून होतो. यांना ड, त्र, न, न, म म्हणायचं नाही, त्यांना न, 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 नच म्हणायचं. ड म्हणायचं नाही, याला त्र म्हणायचं नाही, नच म्हणायचं त्याला. ठीक आहे. आता अनुस्वार काढायचा ना, ह्याच्याऐवजी ह्याच्यापैकी एक वापरायचं. बघा, स च्या पुढे त आलंय, त, थ, द, ध, न. हे न इथं टाकायचं, अनुस्वार काढायचा. संत, संत. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचा कालचा जो पॉईंट आपला राहिला होता एक, जो संयुक्त व्यंजन आहे. ठीक आहे. अनुनासिक आणि अनुस्वाराच्या बाबतीत बरेचसे उदाहरण घेतलेत आपण. थोडस पुढे जाऊया. बघा, क्ष आणि ज्ञ. क्ष आणि ज्ञ. आज जरा बोर्ड चमकत आहे. बर, आता बघा. ठीक आहे.
क्ष आणि न यांना विशेष संयुक्त व्यंजने म्हटलेले. याला मराठीमध्ये कोणी स्थान दिले सांगा, कमेंट करा. क्ष आणि न यांना मराठी वर्णमालेत कोणी स्थान दिलेले, कोणी आणले याला मराठी वर्णमालेमध्ये? क्ष आणि न यांना मराठी वर्णमालेमध्ये कोणी आणलं, उत्तर सांगा, कमेंट करा. पहिल्या दिवशी घेतला तो, व्हेरी गुड सबनीस. आता हे काय आहेत? संयुक्त व्यंजने. संयुक्त व्यंजने, संयुक्त व्यंजने. अगोदर 50, त्याच्या अगोदर 48 आणि आता 52 वर्णांची वर्णमाला झाली है ना. 48, 50 आणि 52. जुनी वर्णमाला 48 वर्णांची होती. त्याच्यानंतर अ आणि अ हे दोन आले आणि क्ष आणि ज्ञ आले. म्हणजे हे दोन आणि हे दोन असे एकूण आता 52 वर्ण झालेले आहेत. आपल्याला जास्त याच्यामध्ये डोकं लावायचं नाही. आपल्याला फक्त काय याचा वापर जो आहे तो शब्दाची फोड करताना त्या ठिकाणी महत्वाचा आहे. म्हणजे ज्यावेळेस एखादा शब्द दिलेला असतो आपल्याला, त्यावेळेस त्या शब्दामध्ये किती वर्ण आहेत. काल आपण राष्ट्रपती शब्द दिला होता, शेवटी तो आपण प्रश्न आता घेणार आहेत. राष्ट्रपती या शब्दामध्ये किती वर्ण आहेत, किती व्यंजन आहेत, किती स्वर आहेत, किती स्वरादी, ते आपल्याला बघायचे आज आहे. तर क्षची फोड कशी झालेली, क अधिक क्ष, क अधिक क्ष. जर याचा पाय मोडला नाही तर इकडे अ घ्यावा लागतंय, आणि याचा पाय मोडला तर आपल्याला अ कट करावं लागतं. बघा, मी काल जोडाक्षराची व्याख्या सांगितली होती तुम्हाला. जोडाक्षराची व्याख्या सांगितली होती मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये. मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये जोडाक्षराची व्याख्या सांगितली होती. व्यंजन अधिक व्यंजन, इथं लिहिले बघा खाली, बघा, व्यंजन अधिक स्वर बरोबर जोडाक्षर. तर याचा जर पाय नाही मोडला तर इकडे अ घ्यावं लागतंय आणि संयुक्त व्यंजन जोडाक्षर बनतंय. याचा पाय जर मोडला नाही तर इकडे अ घ्यावं लागतंय आणि हे जोडाक्षर बनतंय. आणि जर याचा पाय मोडला तर इकडला अ कट करावं लागेल आणि हा विशेष संयुक्त व्यंजन म्हणून त्या ठिकाणी राहील. तसंच न्यचं आहे. आता न्यची फोड कशी, न्यची फोड कशी, द अधिक न अधिक य अधिक. आता याचा पाय मोडला नाही तर इकडे अ घ्यावं लागतंय. बघा, 3 व्यंजन अधिक स्वर. जोडाक्षराची व्याख्याच काल आपण बघितली होती, व्यंजन अधिक स्वर. आता ह्याच्यामध्ये आणखी एक व्यंजन ऍड केलं तरी चालतंय, व्यंजन अधिक स्वर. इथं सहज झाले, व्यंजन 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 स्वर, व्यंजन 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 स्वर. 3 व्यंजन एकत्र आले, त्यात एक स्वर मिसळलाय, जोडाक्षरच आहे. पण आपण जर इथला अ काढला बाजूला आणि याचा पाय मोडला तर ते संयुक्त व्यंजन म्हणाले, विशेष संयुक्त व्यंजन म्हणाले. ठीक आहे, या दोन गोष्टी लक्षात ठेवा. क्षच्या आणि न्यच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, काल आपण राष्ट्रपती शब्द बघितला होता आणि काल मी एकदम बेसिक पॉईंट बघितला होता की क एक व्यंजन घेतलं होतं आणि क व्यंजनामध्ये सगळे स्वर मिसळले होते. एक नाही, आज आपण थोडस काय करूया, एक बेसिक पॉईंट घेऊया, त्याच्यानंतर जोडाक्षराकडे जाऊया. जोडाक्षराचे नियम सुद्धा लिहिलेत आपण. आता ह्याच्यामध्ये थोडस जर आपण या नियमांमध्ये थोडस जर आपण र ची जी रचना आहे, र ची र वापरून कसं जोडाक्षर तयार केलं जाते हे थोडस शिकलं की मग बाकी आपल्याला कुठलाही शब्द दिला तर त्याची शब्दाची फोड करता आली पाहिजे. कारण टीईटीला एक शब्द विचारला जाते, तुमचा 1 मार्क आज फिक्स होणार आहे जर तुम्ही आजचं लेक्चर व्यवस्थित केलं तर. बरेच जणांना येत असेल, जे नवीन आहेत किंवा ज्यांना माहिती नाही त्यांनी व्यवस्थित समजून घ्या की एखादा शब्द दिलाय, आता शब्द दिलाय राष्ट्रपती. कालच्या लेक्चरमध्ये जाताना शेवटी टेक्निकल प्रॉब्लेम होता म्हणून आपण 10 मिनिट लवकर थोडंसं सोडलं होतं, लेक्चर थांबवलं होतं. राष्ट्रपती हा शब्द आपण घेतला होता. दिसतो का सगळ्यांना शब्द हा राष्ट्रपती? कसा आहे, दिसतोय का सगळ्यांना राष्ट्रपती शब्द? राष्ट्रपती हे आपल्या देशाचे प्रथम नागरिक असतात, एक नाही. राष्ट्रपतीच्या बाबतीमध्ये सुद्धा या शब्दाची फोड कशी करायची ते बघूया. एक नाही, आपलं काय राज्यघटनेचं लेक्चर नाही आता. राज्यघटना सगळ्यांना बऱ्याचदा राज्यघटनेवरती सुद्धा प्रश्न येतात, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे. जीएस मध्ये पेपर फर्स्ट मध्ये असेल किंवा सामाजिक शास्त्र सेकंड पेपर मध्ये ज्याचा आहे. जास्त वेळ न लावता आपण इकडे जाऊया, राष्ट्रपती शब्दाची फोड करूया. व्यंजन 6 3 स्वर. ओके, बघूया जोडाक्षर किती, ज्यांचा अभ्यास तरी सांगा जोडाक्षर किती त्याच्यात. 10 वर्ण आलेत. बरं, स्वरा शेवाळे मॅडम कमेंट केली 10 वर्ण. बरं, अजून कालच्या लेक्चरला आपण एक शब्द घेतला होता, शब्द अनुशासन. जोडाक्षर 2 आहेत का? बरं, कोणते 2 आहेत? 1. बघा, चला फोड करूया. र अधिक, आता र चा पाय मोडलाय म्हणजे व्यंजन आहे. काना आहे म्हणजे इथं आ घ्यावं लागेल, र अधिक आ.
राष्ट्रपती, राष्ट्रपती नाही बघा, श अधिक त अधिक र अधिक अशी रचना होती. राष्ट्रची अशी रचना होती. राष्ट्र, राष्ट्र, श अधिक त अधिक र अधिक काना नाही, उकार नाही, वेलांटी नाही, म्हणजे याच्यामध्ये अ असतंय बघा. व्यंजन 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 स्वर जोडाक्षर तयार झाला. जोडाक्षरासाठी कमीत कमी 2 व्यंजने, ज्याचा पाय मोडलाय ते व्यंजन असते. कमीत कमी 2 व्यंजने किंवा 2 पेक्षा जास्त व्यंजनांमध्ये एक स्वर मिसळला की जोडाक्षर तयार होते. ही कन्सेप्ट पाठ करून ठेवा. कमीत कमी 2 व्यंजन किंवा 2 पेक्षा जास्त व्यंजनांमध्ये एक स्वर मिसळला की जोडाक्षर तयार होत असते. इथं 1 2 3 स्ट्र या अक्षरात जोडाक्षरात श अधिक ट अधिक र अधिक अ 3 व्यंजनामध्ये एक स्वर मिसळला आहे. त्याच्यानंतर प कडे जाऊया. प अधिक काना उकार वेलांटी नाही, म्हणजे याच्यामध्ये अ असतं. त्याच्यानंतर त ला दुसरी वेलांटी म्हणजे त्याच्यामध्ये दीर्घ ई असते. चला करूया ना, काउंट करूया किती किती वर्ण आलेले एकूण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एकूण वर्ण 10 आलेले आहेत. एकूण वर्ण 10 आले राष्ट्रपती शब्दात. एकूण वर्ण 10 आले. ज्याचा पाय मोडलाय ते व्यंजन आहेत. ज्याचा पाय मोडलाय ते व्यंजन आहेत. बघा व्यंजनांची संख्या काढूया. व्यंजनांची संख्या काढूया. किती व्यंजन आहेत ते बघूया. चलो 1 2 3 4 5 6. एकूण व्यंजने आहेत 6. एकूण व्यंजने आहेत 6. ज्याचा पाय मोडला नाही, ज्याचा पाय मोडला नाही है ना, व्यंजनांना जर अक्षरत्व देण्याचं काम करायचं असेल, व्यंजनांमध्ये स्वर मिसळला की व्यंजन अक्षर बनते. अक्षरत्व व्यंजनांना कधी मिळते? व्यंजन हे अपूर्ण उच्चाराचे असतात. व्यंजनांना त्या ठिकाणी अक्षरत्व मिळवण्यासाठी त्यांना सहाय्य कोणाचं घ्यावं लागतंय? तर स्वरांचं घ्यावं लागतंय. स्वरांशिवाय व्यंजनांचं अस्तित्व पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून त्याला स्वरांत म्हटले. व्यंजनांमध्ये स्वर आत आली, व्यंजनाबरोबर स्वर आत आली की अक्षर बनतंय. ठीक आहे. ज्याचा पाय मोडला नाही ते स्वर आहेत. 1 2 3 4. स्वर आहेत 4. 10 अधिक 4 बरोबर, सॉरी 6 अधिक 4 बरोबर 10. एकूण वर्ण आले 10 आणि जोडाक्षर किती? 1. जोडाक्षर किती? 1. ठीक आहे. एक शब्द देतो, त्या शब्दामध्ये किती वर्ण आहेत ते सांगायचं. त्याच्यानंतर पुन्हा बेसिककडे जाऊया आपण. एक शब्द देतो, एक शब्द देतो. पतंजली या शब्दात किती वर्ण आहेत? फोड करा. पतंजली या शब्दात किती वर्ण आहेत? फोड करा. पतंजली, पतंजली कमेंट करा. पतंजली या शब्दामध्ये किती वर्ण आहेत? पतंजली, पतंजली, पतंजली. 9. बर 9. बर अजून कमेंट करा पटपट. 9. तृप्ती मॅडम जी टाईप केले 9 टाईप करायचं. मनीषा मॅडम 9. ओके बघूया, करूया पुढे. चलो प मध्ये काना उकार वेलांटी नाही, म्हणजे त्याच्यामध्ये अ आहे. प आलं. पतन, पतन, पत अधिक अ, त अधिक, याला काना उकार वेलांटी नाही, परंतु त्याच्यावर अनुस्वार आहे आणि अनुस्वाराच्या अगोदर स्वर येत असतो. अनुस्वार स्वरावर स्वर असतो, म्हणून तिथं आपल्याला अनुस्वार घ्यावा लागेल. अनुस्वार हा सुद्धा एक वर्ण आहे. हा सुद्धा एक वर्ण आहे, म्हणून आपण इथं अनुस्वाराचं चिन्ह काढले फोड करताना. एकूण वर्ण किती अनुस्वार घेतले काही विद्यार्थी? ठीक आहे, बघूया. पतन च अधिक अधिक च अधिक अ, ज अधिक अ अधिक ल अधिक दुसरी वेलांटी म्हणून दीर्घ ई. चला काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9. एकूण वर्ण आले 9. जोडाक्षर आहे का याच्यात? हो किंवा नाही मध्ये कमेंट करा. जोडाक्षर आहे का याच्यात? हो किंवा नाही मध्ये कमेंट करा. जोडाक्षर आहे का याच्यात? पतंजली या शब्दात जोडाक्षर आहे का? हो किंवा नाही म्हणून कमेंट करा. नो. ओके, मला वाटतं तू आहे म्हणून. आहे का? बघा कोणतरी केली बघा कमेंट. कोणता जोडाक्षर आहे सांगा.
नाही मॅडम, याच्यामध्ये मित्रा याच्यामध्ये जोडाक्षर नाही. कुठं जोडाक्षर आहे? जोडाक्षरासाठी 2 व्यंजन लागतात, त्यात एक स्वर मिसळावा लागतो. हा, जोडाक्षर नाहीये, जोडाक्षर नाहीये. ठीक आहे. आत्ता जे जॉईन आहेत, आत्ता जे जॉईन आहेत त्यांच्यापैकी किती जणांना फोड करता येत नाही? प्रामाणिकपणे मला सांगा. कमेंट एक 2-4 जणांनी जरी कमेंट केली की सर मला शब्दाची फोड करता येत नाही, एक जरी असलं तरी आपण बेसिक मध्ये एक पॉईंट घेऊया. एक जरी असलं तरी, ज्याला आपल्या लेक्चरचं सर मला नाही जमत, ओके, 100% तुम्हाला, तुम्ही आता कमेंट केली म्हणजे तुम्हाला जमत नाही ना, ठीक आहे, काही काळजी करू नका. ज्याला जो कॉन्फिडेंटली म्हणतो की मला जमत नाही, तो अभ्यास चांगला करत असतो. गोंधळ होतो सर, कळत नाही फिर कसं, मला नाही जमत. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बघा, व्यंजनामध्ये स्वर मिसळल्यावर ते अक्षर बनतंय आणि कुठल्याही शब्दाची फोड करण्यासाठी आपल्याला स्वर बाजूला करावं लागते, व्यंजन बाजूला करावं लागते. ठीक आहे, जोडाक्षर परत सांगतो. चला, अगोदर स्वर लिहून घेऊया, पुन्हा कुठलं तरी एक व्यंजन घेऊया. एकूण व्यंजन किती? 34 आहेत. एकूण व्यंजन किती? सर अनुस्वार ऐवजी न घेऊ शकतो का? अनुस्वाराच्या ऐवजी, अनुस्वाराच्या ऐवजी न कसं, तिथं फक्त शब्दाची म्हणजे आपण स्पष्टोच्चारी शिकवून घेऊ शकतो. डायरेक्ट न फोड, डायरेक्ट न घेता येत नाही फोड करताना, चिन्ह घ्यावं लागते. असं अनुस्वाराचं, अनुस्वाराचं चिन्ह वापरावं लागते असं. ठीक आहे. बघा, एकूण व्यंजन आहेत 34, स्वर आहेत 14. सगळे स्वर काढूया आणि 2 स्वरादी काढूया. कारण कुणीतरी काल कमेंट केली होती सर 16 खडी सध्या. बरोबर आहे मित्र, 16 खडी आहे. अगोदर 12 खडी होती, पुन्हा 14 खडी आली. आणि 12 खडी मध्ये 2 स्वरादी घ्याव्या लागायच्या, त्यांना सुद्धा व्यंजनामध्ये ऍड करावं लागायचं. आहे नाही? क वरती अनुस्वार आहे ना, हे सुद्धा व्यंजन आहे, सॉरी व्यंजन आहे, स्वरादी आहे. क व्यंजन आहे, त्याच्यावर अनुस्वार आहे, वर्ण आहे हा. नाही, इथं याची फोड करताना आपल्याला क अधिक अ अधिक अनुस्वार असं करावं लागेल. इथं न लिहून कसं जमेल? कोणतरी कमेंट केली अनुस्वाराच्या ऐवजी न लिहिता येते का? लिहिता येत नाही. ठीक आहे. 34 व्यंजन आहेत. कुठल्याही व्यंजनामध्ये 16 खडी कशी तयार केली किंवा 16 खडी म्हणजे स्वर व्यंजनामध्ये मिसळले जातात. स्वर लिहूया आपण. आ, रस्वई दीर्घई, रस्वऊ दीर्घऊ, उ रू ए आय, ओ आ औ. मोजा किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. एक नाही. आणि आणि आहा, त्यांना आपण स्वरादी म्हणू, स्वरादी. आणि हे सगळे स्वर आहेत. ठीक आहे. आता एक काम करूया आपण, कुठलं तरी एक व्यंजन सांगा, त्याच्यामध्ये स्वर मिसळूया आणि स्वरादी मिसळूया. ते मिसळलं म्हणजे त्याला बाजूला पण करता येईल आपल्याला, काही अडचण नाही. अगदी बेसिक पॉइंट आहे. बघा, प घेऊया. प, प व्यंजन आहे, प व्यंजन आहे का नाही? प व्यंजनामध्ये सगळे स्वर मिसळूया. मला माहिती बऱ्याच जणांना हा पॉइंट खूप सोपा जातो, परंतु माझा हा मूळ हेतू असतो की शेवटच्या विद्यार्थ्याला कळालं पाहिजे कन्सेप्ट. ज्याला येत नाही त्यासाठी आहे, आणि ज्याला येते त्याने रिव्हिजन थोडं समजून घ्या. बघा, प मध्ये जर अ मिसळला, प मध्ये जर अ मिसळला तर प होईल. आता पाय मोडायची गरज नाही, कारण आपण प मध्ये अ मिसळला. या प मध्ये जर आ मिसळला तर आपल्याला पा करावं लागेल. प मध्ये जर रस्वई मिसळली तर काय होईल? पी होईल, पी. ना, पाणी पी. आमच्यासाठी खूप बरं आहे. ओके. प मध्ये जर दीर्घई मिसळली तर प ला दुसरी वेलांटी घ्यावी लागेल. प मध्ये जर उ मिसळला तर प ला पहिला उकार पू करावा लागेल. प मध्ये जर दीर्घ उ मिसळला तर पू दुसरा उकार करावा लागेल. ठीक आहे. हे 2 व्यंजन घ्यायची गरज नाही. सॉरी, हे 2 स्वर व्यंजन नाही, सॉरी चुकून बोललो. हे 2 स्वर याच्यामध्ये घ्यायची गरज नाही, कारण हे सगळ्यामध्ये मिसळतील असं नाही. है ना? प मध्ये जर ए मिसळला तर पे करावं लागेल. प मध्ये जर ऍ मिसळला तर प्या करावं लागेल. है ना? प मध्ये जर ए मिसळला तर प वरती 2 मात्रेवरती पे. प मध्ये जर ओ मिसळला तर काना आणि एक मात्रा पो करावं लागेल. है ना? प मध्ये जर अ मिसळला तर काना आणि अर्धा चंद्र. प मध्ये जर अ मिसळला तर काना आणि वरी 2 मात्रे. अलग लक्षात? आता समजा, आता समजा तुम्हाला हा हे अक्षर विचारले, ह्याची फोड करा म्हणले, पची. समजा पची फोड कर म्हणले तुम्हाला. आता आपल्याला माहिती प मध्ये काय मिसळलाय? अ मिसळलाय. प अधिक
अहो करता येईल, अगदी सोपं आहे. आलं लक्षात? म्हणजे कुठल्याही शब्दाची फोड करण्यासाठी एवढं बेसिक आलं पाहिजे की कुठल्याही व्यंजनामध्ये स्वर कसे मिसळतात आणि त्याला बाजूला कसं करायचं. ठीक आहे, ओके. समजा समजा तुम्हाला तुम्हाला त दिले, त व्यंजन दिले. त मध्ये सगळे स्वर मिसळा बरं, हे दोन सोडून आणि दोन स्वर आधी. आता प मध्ये अ मिसळला तर प होईल. प मध्ये जर अहा मिसळला तर पहा होईल. हे स्वराधीचं चिन्ह, विसर्गाचं चिन्ह. ठीक आहे. आता एक काम करा, त मध्ये सगळे स्वर मिसळा, दोन स्वर आधी मिसळा, हे दोन स्वर सोडून. करा बरं कमेंट, बघूया. थोडीशी लांब ओळ होईल, परंतु बघा प्रयत्न करा. ज्यांना येत नाही त्यांनी करा, ज्यांना येते त्यांनी गरज नाही. त मध्ये ए मिसळला तर काय होईल? चला मी सांगेल ते स्वर ऍड करा. त मध्ये जर ए मिसळला तर काय होईल? त मध्ये जर ए मिसळला, ए, तर काय होईल? त अधिक ए बरोबर काय होईल? ते. व्हेरी गुड. त मध्ये जर अ मिसळला तर काय होईल? त मध्ये जर अ मिसळला तर काय होईल? इंग्रजी स्वर. TOW कमेंट केली कोणतरी, TOW. हा व्हेरी गुड. मनीषा मॅडमने केली बघा, त्यांना मराठीमध्येच कमेंट करायची होती काय की बहुतेक TOW केले. त अधिक आ बरोबर होईल. ठीक आहे. हे बेसिक आहे, बेसिक. शब्दाची फोड करायला शिकायचे आपल्याला, 1 मार्क मिळवायचा आपल्याला. आणि एका लेक्चर मध्ये 1 मार्क मिळाला म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. चलो आता थोडस पुढे जाऊया. बघा हे नियम जे आहेत, काय कमेंट केली, 1 मिनिट. मराठी कीबोर्ड नाही, सो ओके, मराठी कीबोर्ड. हा चलो बघा, व्यंजनात स्वर मिसळला की अक्षर तयार होते. हे नियम थोडीशी रिवाइज करूया, त्याच्यानंतर शब्द देतो, पुन्हा बघूया किती वर्ण येतात, किती जोडाक्षर येतात. ठीक आहे, कारण आपल्याला त्या ठिकाणी रचा वापर कसा केला जातो ते पण बघायचे. चक्र, राष्ट्र आणि त्याच्यानंतर आणखी एक शब्द आहे कर्म. हे 4 शब्द लक्षात ठेवा. बघूया आपण ह्याच्यामध्ये काय करायचे ते. हे 4 शब्द लक्षात ठेवा. इकडे येऊया थोडस. व्यंजनामध्ये स्वर मिसळला की अक्षर तयार होते. फॉर एक्झाम्पल, व्यंजनामध्ये स्वर मिसळला, मगाशी आपण केलं होतं, त मध्ये जर अ मिसळला तर त तयार होते. हे अक्षर आहे आणि हे व्यंजन आहे. स्वर अधिक स्वर बरोबर संयुक्त स्वर तयार होतो. जर आपण म्हटलं अ हा स्वर आहे, अ मध्ये जर रस्वई मिसळली तर ए तयार होते. ठीक आहे. स्वर अधिक स्वर बरोबर संयुक्त स्वर. ए हा संयुक्त स्वर आहे. ए, ऐ, ओ, औ, हे 4 स्वर जे आहेत ते संयुक्त स्वर आहेत. ठीक आहे. म्हणजे स्वरामध्ये स्वर मिसळला तर संयुक्त स्वर तयार होते. संयुक्त स्वर 4 आहेत. ठीक आहे. काही भाग काल पण घेतला होता आपण, थोडंसं आज नवीन काही जॉईन झाले त्यांच्यासाठी परत आपण रिपीट करतोय. व्यंजन अधिक व्यंजन बरोबर संयुक्त व्यंजन. बघा क्षच मागाचं क अधिक श बरोबर काय तयार होते? क्ष. व्यंजन अधिक व्यंजन बरोबर संयुक्त व्यंजन. हे संयुक्त व्यंजन आहे. क अधिक क्ष बरोबर क्ष. संयुक्त व्यंजन आहे ना. व्यंजन अधिक व्यंजन बरोबर संयुक्त व्यंजन. किंवा आपण क्ष सोडून दुसरं पण घेऊ शकतो, काय अडचण नाही. बघा, त अधिक प, व्यंजन अधिक व्यंजन बरोबर प. हे काय तयार झालं? पाय मोडावं लागेल का नाही? पाय मोडावं लागेल. हे संयुक्त व्यंजन झालं. व्यंजनामध्ये व्यंजन मिसळला की संयुक्त व्यंजन तयार होते. आता एखाद्या व्यंजनात तेच व्यंजन मिसळले की द्वित तयार होते.
द्वित तयार होते बघा. व्यंजनात तेच व्यंजन मिसळलं. उदाहरणार्थ आपण जर म्हणलं त अधिक त बरोबर त, नाही व्यंजनात तेच व्यंजन मिसळलं की द्वित तयार होईल. द्वित द्वित शब्द आहे द्वित. हे द्वित तयार झालं. अजून एक उदाहरण, प अधिक प बरोबर प, ना पप्पा मधलं प, पप्पा म्हणतो ना काय पप्पा. आता पप्पा कोणी म्हणणं झालं, आता सगळे डॅडी म्हणायत पप्पाला, नाही बरोबर आहे काय. निय संयुक्त व्यंजन आहे ना, हो आहे ना, विशेष संयुक्त व्यंजन आहे. द अधिक न अधिक य अधिक अ काढलं तर व्यंजन ठरते, आणि अ टाकलं तर जोडाक्षर ठरते. कुठतरी कमेंट केली बघा न्यची. पप्पाचं प सांगू लागलो मी. पप्पाला आता कोणी पप्पा म्हणणं गेले, आता डॅडी म्हणालेत. बरोबर आहे का. आव्हान तर बोलणार नाही, आज पहिल्यांदा बोलायला लागलो. काही विद्यार्थी म्हणतील सर काय बोलायला दुसरा विषय. पप्पा म्हणाले का आता कोणी पप्पा, सगळे डॅडी म्हणालेत. बरोबर आहे, डॅडी पण नाही आता डॅडू म्हणाले. डॅडू पप्पातलं प द्वित आहे द्वित. ठीक आहे, त्याच्यानंतर जोडाक्षराकडे जाऊया. ठीक आहे, हा डॅड डी डॅड, डॅड पण म्हणते. डॅडू म्हणाले अक्षय भैया, डॅडू म्हणाले. डॅडू, काही जण डॅडा. आपला ग्रामीण शब्द बाबा किती छान आहे, बाबा, डॅडा. हा व्हेरी गुड. चलो येऊया मग मुद्द्याकडे, जोडाक्षराकडे येऊया. त अधिक रू बरोबर त्रू. ओके, ते रू हा होतंय सगळ्या व्यंजनांच्या बाबतीमध्ये रूचा. स लास्ट बट वन क्लिअर रीड करता येत नाही रायटिंग साठी. बर, त अधिक रू बरोबर काय होईल. कोणतरी कमेंट केली होती रू मिसळा, रू अधिक करा एखाद्या व्यंजनात. होतंय ना, त अधिक रू बरोबर त्रू असं होतंय. पण या त्रूची फोड करताना काही जण काय करते, त अधिक र असं पण करते. ठीक आहे, हा स्वर आहे, त्याच्यापासून आपल्याला अशा प्रकारचा तृप्ती नावाचा शब्द तयार करता येऊ शकतो. सर स्वर आणि संयुक्त स्वर मिळवून दाखवा. सर स्वर व संयुक्त स्वर मिसळून दाखवा. स्वर आणि संयुक्त स्वर, स्वर आणि संयुक्त स्वर कसे मिसळतील. नाही अ अधिक ए असं होईल का. असं नाही होणार. संयुक्त स्वर दोन स्वरांपासून बनतात मित्रा. ठीक आहे, बघा व्यंजन अधिक स्वर बरोबर जोडाक्षर. मगापासून मी जोडाक्षराचे कितीतरी उदाहरणं घेतले जोडाक्षराचे. ठीक आहे, बघा आणखी एकदा. हे न जे आहे न, आता ह्याचा पाय मोडलाय का. ह्याचा पाय मोडलेला नाही, न्याचा पाय मोडलेला नाही. थोडस वर घेऊ आपण इथं. न्याचा पाय जर मोडला नसेल तर ह्याची फोड कशी होईल सांगतो. र चे 4 शब्द घेतलेत मी, लिहिलेत ऑलरेडी. ज्याला कळाले त्यांनी लिहिले असतील. हे र 4 पद्धतीने वापरला जाते. ओके, सांगतो. न बरोबर द अधिक न अधिक य अधिक अ. याचा पाय मोडला नाही म्हणजे जोडाक्षर आहे. याचा पाय मोडला नाही म्हणजे जोडाक्षर आहे. द अधिक न अधिक य अधिक अ, हे जोडाक्षर आहे. किती व्यंजन आहेत, 1 2 3. बऱ्याच रिपीट झाले. आता थोडस पुढे जाऊया आपण. चलो, हे सगळे नियम कळाले असतील तुम्हाला. व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर, व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर. त हे व्यंजन आहे, त्याच्यामध्ये अ मिसळलं, त तयार झाला अक्षर. स्वर अधिक स्वर बरोबर संयुक्त स्वर. संयुक्त स्वर 4 आहेत. ओके, संयुक्त स्वर 4 आहेत. अ मध्ये ई मिसळला की ए तयार होतो. व्यंजन अधिक व्यंजन बरोबर संयुक्त व्यंजन है ना. संयुक्त व्यंजन इथं तयार केले, त अधिक त बरोबर त. त्याला द्वित सुद्धा म्हणता येईल है ना. व्यंजन अधिक तेच व्यंजन, व्यंजन अधिक तेच व्यंजन बरोबर द्वित. नाही, हे संयुक्त व्यंजन सुद्धा म्हणता येईल, त्याला द्वित पण म्हणता येईल, काही अडचण नाही. त्याच्यानंतर व्यंजन अधिक स्वर बरोबर जोडाक्षर. इथे घेतले द न य, व्यंजन 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 अधिक स्वर. ठीक आहे, आता थोडस या 4 शब्दाची फोड करूया आणि डायरेक्ट पुन्हा शब्दाची फोड करायला जाऊया. मोठा शब्द देतो तुम्हाला पुन्हा. ठीक आहे, समजलं का आता शिकवलेलं. समजलं का शिकवलेलं आता. नियम समजले का जोडाक्षराचे. एक प्रश्न 100% याच्यावर येते मित्रांनो. एक प्रश्न 100% याच्यावरती येतो. यस, चलो बघा. पहिला शब्द आहे पुऱ्या. अशा प्रकारचा र वापरला जातो. अशा प्रकारचा र इथं वापरला जातो बघा.
प ला पहिला उकार आहे म्हणून त्याच्यामध्ये ह्रस्व उ असेल पू. आता अर्या, पुऱ्या शब्द आहे, पुऱ्या नाही, पुरी भाजी, पुऱ्या. प अधिक ह्रस्व उ हे कटलं, अर्या. उच्चार कसा करवलो बघा मी,र्या, र या, अर्या, र या, र अधिक य अधिक आ. ठीक आहे. अगोदर आले र, नंतर आले य, अगोदर आले र, नंतर आले य. ठीक आहे. पुऱ्या, सूर्या. ठीक आहे. अशा प्रकारे याची फोड करायची. पुऱ्या, र अगोदर आले, पुन्हा य आले, नंतर आ आले, त्याच्यानंतर चक्र घेऊ, चक्र. च अधिक, आता या च ला का नाव उकार व्हॅलेंटी नाही म्हणून याच्यामध्ये डायरेक्ट अ आहे, च कटलं, चक्र, चक्र, चक्र. अगोदर क येते, आता पुन्हा नंतर येते. इथं अगोदर र आले ना, आता ह्या शब्दामध्ये र अगोदर येत नाही, नंतर येते बघा. च च कटलं, क्र, 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 क र अ, क अगोदर येते, नंतर अ येते, पुन्हा अ येते. त्याच्या पाय मोडायची गरज नाही, स्वर आहे हा. बघा, चक्र, परत एकदा सांगतो, चक्र, चक्र, क्र, 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 क अधिक र अधिक अ. समजतंय? अगोदर क आले, पुन्हा र आले, म्हणजे अशा प्रकारचा र चा रफार फुटला तर र नंतर येते, आणि अशाच प्रकारचा र जर इथं वापरला असेल तर र अगोदर येते, पुढचं व्यंजन पुन्हा येते. ठीक आहे. त्याच्यानंतर जाऊया राष्ट्रकडे. राष्ट्रपती शब्दातला राष्ट्र आला बघा, मला घेतला होता आपण राष्ट्र. आता इथं या जोडाक्षरामध्ये बघा ना, हे जोडाक्षर बनले, हे जोडाक्षर बनले, व्यंजन व्यंजन स्वर, व्यंजन व्यंजन स्वर है ना, हे जोडाक्षर आहे, हे जोडाक्षर आहे, हे जोडाक्षर आहे, हे जोडाक्षर आहे. ठीक आहे. राष्ट्र शब्दाची फोड करा बरं, राष्ट्र शब्दाची फोड करा, राष्ट्र या शब्दाची फोड करा, राष्ट्र शब्दाची फोड करा. बघूया किती जणांना जमते. हा बेसिक भाग आहे. अप्रतिम शिकवतात सर तुम्ही, थँक्यू पूनम मॅडम. राष्ट्र, चलो, र आहे म्हणून काना द्यायचा, आ झाले हे रा, र अधिक आ बरोबर झाले रा. आता त्याच्यामध्ये र कुठे येते ते काढूया, र कुठे येते ते काढूया. चलो बघा, उच्चार कसा आहे, राष्ट्र, ट र अ, राष्ट्र अधिक ट अधिक र अधिक अ. याच्या पुढे काना उकार व्हॅलेंटी नाही म्हणून इथं अ घेतलंय. ठीक आहे. अगोदर श येते, पुन्हा ट येते, पुन्हा र येते, है ना, र नंतर येते. इथं फक्त र अगोदर आले. अशा प्रकारचा जर जोडाक्षराचा भाग आला तर अगोदर र येते, आणि या दोन शब्दामध्ये र नंतर आले, इथं बघा नंतर आले, इथं नंतर आले. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आता एक शब्द घेऊया, कर्म. इथं पण रचा रफार फुटलाय, इथं पण रचा रफार फुटलाय, म्हणजे मी सांगायलो काय, र हे अक्षर जिथं असतं तिथं जोडाक्षर असतं. र वापरून जोडाक्षर तयार होते, र वापरून जोडाक्षर तयार होते. ठीक आहे. चलो, कर्मची फोड करा. कर्म, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देते रे ईश्वर. नाही, अभ्यास चांगला केला की रिझल्ट येत आहे. कर्म है ना, कर्म, कर्मावर रिझल्ट येणार नाही, आपल्याला अभ्यास करून रिझल्ट आणायचा मित्रांनो. करा फोड, कर्म, 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 करा फोड. आ कसं येईल कोमल मॅडम, आ कुठून आलं, आ कसं येईल याच्यात कर्म या शब्दात, आ कसं येईल, 3 अधिक 2 बर, जोडाक्षर एक, फोड करा फोड, क अधिक र अधिक म अधिक अ. शैली मॅडम, क अधिक अ अधिक र अधिक म अधिक क, क कुठून टाकलं मध्ये, व्यवस्थित करा फोड, सर्वांनी व्यवस्थित करा. क अधिक अ अधिक र अधिक म अधिक व. ओके, व्हेरी गुड. खूप छान कमेंट करलेत, खूप छान, एवढ्या कमेंट करलेत, खूप छान. 3 2 काय, 3 व्यंजन 2 स्वर, बर. हा, पटापट कमेंट करलेत सगळे, करा.
एकदम बेसिक पॉईंट घेतला मी. कुठल्याही विद्यार्थ्याला जोडाक्षर किंवा कुठलाही शब्द फोडता येईल अशा प्रकारचं कॉन्सेप्ट घेतली आज आपण. प्रत्येकाला कुठलाही शब्द फोडता आला पाहिजे. खूप छान शिकवता सर. योगेश सर, थँक्यू. कमेंट करा. चलो करूया आपण फोड. व्हेरी गुड. मला लक्षात आलंय बऱ्याच जणांना पॉईंट समजलाय हा. ठीक आहे. नंतर थोडासा आपण आता मोठा शब्द घेऊया फोड कराना. सर चुकीने झाले सर. ओके चलो चलो लक्ष द्या. क ची फोड होते क अधिक अ. आता उच्चार कसा करतोय बघा मी. कर्म करम कर्म आता इतर र अगोदर आले जसं इतर र अगोदर आले. म्हणजे दोन प्रकारच्या र वापरून जोडाक्षरांच्या शब्दात अगोदर र अगोदर येते, र अगोदर येते, काही मध्ये नंतर र येते. बघा क र म वाचताना सुद्धा कसं आहे बघा. कर्म. ठीक आहे. अशा प्रकारे या चार शब्दांची. कृष्णाष्टमी हा शब्द सांगा सर. ठीक आहे. कृष्णाष्टमी घेऊया. हा वरचं मोठ कोणतरी कमेंट केली कृष्णाष्टमी. बर अगोदर मी इथं लिहितो शब्द. बघूया किती जणांना कृष्णाष्टमीची फोड येते. कृष्णाष्टमी कृष्णाष्टमी करा फोड. किती जोडाक्षर येतात बघा. प्रश्न काय आपला या शब्दाचा. एकूण वर्ण किती, व्यंजने किती, स्वर किती आणि जोडाक्षर किती. जोडाक्षर किती हा आपला प्रश्न आहे. ठीक आहे. करा फोड. फोड करा. कृष्णाष्टमी करा फोड. 7 अधिक 4 बरं. 7 व्यंजन 4 स्वर. जोडाक्षर किती त्याच्यात. जोडाक्षर किती. कृष्णाष्टमी शब्दात जोडाक्षर किती. 2. बर सांगळे मॅडमने सांगितलं 2 जोडाक्षर. बर जयश्री मॅडमने सांगितलं 3 जोडाक्षर कुठून आले ह्याच्यात. हा 3 जोडाक्षर कसे सांगितले म्हणजे सांगतो आता कसं सांगितलं. मला वाटलं होतं कोणतरी कमेंट करेल 3. अरे इथं रूचा रफा रचा रफा फुटल्या का इथं. क्रू 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 ह्याला गोल केलं मी. काही शब्दांमध्ये त्याचा वापर केला जातो बघा. क अधिक रू बरोबर क्रू असं होतंय. क मध्ये डायरेक्ट स्वर मिसळलाय ना. हे जोडाक्षर कुठं होईल. क चा पाय मोडला व्यंजन झालं. क चा पाय मोडला त्याच्यामध्ये रू मिसळलं तर क्रू तयार होतंय. तसं हे क्रू आहे. क अधिक रू हा स्वर आहे मित्रा. हा ह्याच्यामध्ये मिसळलं की क्रू बनते. क्रू. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. कृष्णाष्टमी शब्दातला क्रूचा फोड केला आपण. पुढे जाऊया. कृष्णा श्ना श अधिक न अधिक आ व्यंजन व्यंजन स्वर हे जोडाक्षर झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर कृष्णाष्टमी श अधिक त अधिक अ व्यंजन व्यंजन स्वर जोडाक्षर झालं. हे पण जोडाक्षर. हे जोडाक्षर हे जोडाक्षर हे जोडाक्षर नाहीये. त्याच्यानंतर मी मला जर दुसरी वेलांटी दिली तर त्याच्यामध्ये दीर्घई असते. चलो व्यंजन काढूया. अगोदर सगळे मोडूया. किती 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 वर्ण आलेत ते बघूया. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एकूण वर्ण आले 10. एकूण वर्ण आले 10. एकूण वर्ण आले 10. ठीक आहे. जोडाक्षर आहेत 2. हे एक जोडाक्षर हे एक जोडाक्षर. जोडाक्षर जोडाक्षर किती 2. जोडाक्षर आले 2. बघा एकूण वर्ण 10 जोडाक्षर 2. व्यंजन काढू. याचा पाय मोडलाय ते व्यंजन 1 2 3 4 5 6 व्यंजन आले एकूण 6 आणि 10 मधले 6 गेले. राहिले स्वर किती 4. ठीक आहे. एक शब्द घेऊया. त्याच्यानंतर आपण थोडस सर स्पष्ट दिसत नाही. अनुस्वाराचा शब्द घ्या. बरं ठीक आहे. अनुस्वाराचा शब्द घेऊ.
ठीक आहे, अनुस्वाराचा शब्द आहे. मगाशी घेतला होता आपण पतंजली, आणखी एक घेऊया. ठीक आहे. गंगाजल. चला करा पुढ. अनुस्वार आहे याच्यात. गंगाजल. गंगाजल. किती वर्ण आहे त्याच्यात? ग अं. उच्चार कसा करायचा? ग न. न. अधिक अधिक अनुस्वार. अनुस्वार अधिक. आता ह्याला जोडाक्षर म्हणायचं नाही मित्रांनो. ठीक आहे. परत ग अधिक आ, का नाही म्हणून आ, अधिक ज अधिक अ अधिक ल अधिक अ. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 एकूण वर्ण आले 9. एकूण वर्ण आले 9. ठीक आहे. तर 9:55 झाले. कंटिन्यू करू का? नाही नाही झालं असलं तर थांबा, कारण की मुंडे सर पण आलेले आहेत. थोडस हा, हिंदीचं तेच बोलू. हा, तुमचं गंगाजल झालं का? सगळं संपलं का गंगाजल वालं? फोड केली. कारण पुढच्या सेशनला सरांना नंतर पुन्हा होऊ शकेल म्हणून. येस येस, त्यांना फक्त अर्धा तास लागणार आहे आज. त्यांचं पण फक्त सुरुवातच आहे. काही हरकत नाही. हा, थांबूयात का अनुस्वार मग? धर. अनुस्वार धरला तर चालतं, ते वर्णामध्ये काउंट करायचं. कोणतरी कमेंट केली अनुस्वार धरायचा. ठीक आहे. अनुस्वारला चिन्ह वापरायचं का? दिलं ना आपण इथं अनुस्वार चिन्ह. माझे पण 8 आलेत सर. 8 कसे आलेत? अनुस्वाराला काउंट करा. 9 येते देखून. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 आले ना. 8च आलेत. कसे 8 आलेत? तुम्ही अनुस्वाराला घेतलं नाही का सेपरेट? हा, ओके. अजून उद्या घेऊया आपण हे प्रश्न, म्हणजे हे आलेले प्रश्न घेऊया. आता टीईटी मध्ये जे जोडाक्षरावर आलेले किंवा पूर्ण वर्णमाला टॉपिकवर आता क्वेश्चन घेऊया आपण. एक 20-25 प्रश्न घेऊया. किमान 20 प्रश्न घेऊया आपण पुढच्या सेशन मध्ये. कारण जोडाक्षर संपलंय आणि पूर्ण वर्णमाला समजली, संपली. ठीक आहे. त्याच्यामुळे टीईटीला आलेलेच प्रश्न घेऊया आपण फक्त पुढच्या सेशन मध्ये. पूर्ण वर्णमाला टॉपिक क्लिअर होते तुमचा. मग नंतर पुढे आपल्याला संधीकडे जाता येते. तुम्ही खूप छान भालशंकरताई, भालशंकरताईंचा काय तर डाऊट आहे. भालशंकरताई, तुम्ही हँड रेज केलाय. माईक चालू करून देतो तुमचं, बोला. हा सर, लू लू या शब्दाची फोड नाही कळाली, म्हणजे कसं जोडायचं व्यंजन कृप्ती. अधिक. कृप्ती शब्द आहे. कृप्ती. हा, त्याच्यामध्ये काय क आधी गुरु हा स्वर वापरला. हा, ठीक आहे. हो आता हे हो, काय जोडाक्षर का मॅडम? जोडाक्षर हा, नाही नाही. आधी गुरु है ना. अधिक प अधिक त अधिक दीर्घ ई. ठीक आहे. हा शब्द ओके मी ओके परीक्षेत आला होता, त्याच्यामध्ये घेणारच होतो, पण तुम्ही विचारला. ठीक आहे, थँक्यू, काही अडचण नाही. अजून? ओके. ठीक आहे. स्टोअर करा. कसं करायचं त्याच्यात? हा, खूपच छान आत्मविश्वासाने शिकवता. धन्यवाद. बरं, विजय राम सर. सरांचं खूपच छान सेशन झालेलं आहे. तरी देखील ज्यांचा प्रवेश आपल्या टीईटी टेस्ट सिरीज ग्रुप 4 साठी राहिला आहे, आता 1 2 3 फुल आहेत. 4 पण लवकरच फुल होईल. आताच काहीतरी मी पाहिलं की 75 कडे आकडा गेलाय. 25 एक ऍडमिशन्स आपण अजून घेणं बाकी आहे. तर ज्यावेळेस ही 25 आज उद्या संध्याकाळपर्यंत होतील, तेव्हा आपण काय करणार आहेत, तर बॅच 4 कंप्लीट झाल्याच्या नंतर बॅच 5 लगेच सुरुवात होत नाही. पुन्हा 4-5 दिवस लागतात. हेही टेक्निकल गोष्टी लक्षात घ्या. आणि ह्या बॅच करण्याच्या मागचा उद्देश तुमचा वेळ वाया जाऊ नये असा असतो. बॅच फर्स्ट झाली की लगेच फर्स्टवाल्यांना चालू केलं, त्यांना टेस्ट सिरीज रोजच्या रोज एक 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 टेस्ट चालू झाल्या. 2 वाल्यांना झाल्या, 3 वाल्यांना झाल्या, आज टेस्ट 4 वाल्यांना पण पाठवल्यात, नोट्स पण पाठवल्यात. आणि हे शेड्यूल चालूच राहणार आहे. बॅच 4 पण हाऊसफुल होत असते, नंतर 5 पण होईल. तुम्हाला ऍडमिशन कधी पण भेटेल,
परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत 22 नोव्हेंबर पर्यंत ऍडमिशन भेटतं, पण तुमचा वेळ वाया घालवू नका. ज्यांनी ज्यांनी परीक्षा द्यायचं ठरवलं आहे, फॉर्म भरला नसेल भले, अजून अजून 2 दिवस घ्या फॉर्म भरण्यासाठी, फॉर्म भरा, पण अगोदर टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन करा, कारण की बऱ्याच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत आणि आपले लाईव्ह सेशन्स आहेत. लाईव्ह सेशनला शिकवणारे सर्व टीचर तिथे तुम्हाला ऍडमिन म्हणून भेटणार आहेत. त्यामुळं सर्वांना विनंती आहे की जरी अजून कोणी प्रवेश घ्यायचा राहिला असेल तर शक्य होईल तितक्या लवकर तुम्ही तुमचा प्रवेश घ्या. आपल्याकडे जास्तीत जास्त प्रवेश ज्यांनी प्रवेश घेतलाय त्यांचेच रिलेटिव्ह म्हणजे कुणाचे मित्र, मैत्रिणी, भाऊ, बहिणी असे प्रवेश होत आहेत. याचं कारणच असं आहे की ज्यांनी प्रवेश घेतलाय त्यांना त्याचा लाभ 100% होत आहे. म्हणून चल आता पुढचे सेशन हरिश्चंद्र मुंडे सर यांच्याकडे वळूया. पहिलं रेकॉर्डिंग स्टॉप करूया.